माणसाचा जन्म त्याचं स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी झालेला असतो, की आई वडिलांच्या अपूर्ण इच्छा, त्यांची ध्येय, त्यांचे हेतू पूर्ण करण्यासाठी झालेला असतो? महाभारतातील धृष्टद्युम्न आणि द्रौपदी यांना स्वतःचं आयुष्य नव्हतं. काही विशिष्ट हेतूंच्या पूर्तीसाठी त्यांचा जन्म झालेला होता. द्रुपदाचे विशिष्ट हेतू आणि देवतांचे विशिष्ट हेतू. पौराणिक साहित्यामध्ये, ग्रंथांच्या मध्ये अशा अनेक कथा आहेत की ज्यामध्ये काही विशिष्ट हेतूंच्या पूर्तीसाठी राजे लोकांनी आणि ऋषीमुनींनी पुत्रांना किंवा कन्यांना जन्म दिलेले आहेत. अशा अनेक कथा आहेत. त्यापैकीच एक कथा म्हणजे कालयवन या दैत्याची कथा. शेषीरायण ऋषी यांना स्वतःच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी, यदुवंशीयांचा नाश करण्यासाठी एक अत्यंत शक्तिमान, बलशाली, पराक्रमी असा अजेय योद्धा असणारा पुत्र हवा होता. आणि त्यासाठी त्यांनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली आणि वरदान स्वरूप त्यांनी कालयवन या पुत्राची प्राप्ती करून घेतली. अशी ही शेषीरायण ऋषी आणि कालयवन दैत्याचा जन्म यांची कथा आहे. पण ही झाली एक कथा. अशा अनेक कथा पौराणिक ग्रंथांच्या मध्ये आपणाला मिळून येतील. त्यापैकीच महाभारतातील धृष्टद्युम्न आणि द्रौपदी यांच्या या जन्मासंबंधीची ही कथा मी इथं निरूपणासाठी घेतलेली आहे. धृष्टद्युम्न आणि द्रौपदी या दोघांचाही जन्म हा नैसर्गिक जन्म नव्हता, तर तो यज्ञवेदीमधून, अग्निज्वालामधून झालेला जन्म होता. आणि द्रुपदानं तो यज्ञ करून त्यांना प्राप्त करून घेतलेलं होतं. आणि विशिष्ट हेतूंच्या पूर्ततेसाठीच या दोघांचाही जन्म झालेला होता. द्रुपदाला आपल्या अपमानाचा सूड घ्यायचा होता. द्रोणाचार्यांनी त्यांचा अपमान केलेला होता, द्रुपदाचा अपमान केलेला होता. आधी द्रुपदानं द्रोणाचार्यांचा अपमान केला. त्यानंतर द्रोणाचार्यांनी कौरव आणि पांडव यांच्या मदतीनं, ते त्यांचे शिष्य होते, त्यांच्या मदतीनं आणि विशेषतः अर्जुनाच्या धनुर्विद्या कौशल्याच्या जोरावर त्यांनी द्रुपदाचा पराभव केला, त्याला बंदीही बनवलं आणि त्याला अपमानित करून पुष्कळस त्याला बोल लावून, त्याला पुरेसं अपमानित करून त्यानंतर त्यांनी त्याला बंदिवासातून मुक्त केलं आणि त्याचं राज्य जिंकून घेतलेलं होतं द्रोणाचार्यांनी. पण त्यांनी उदार हृदयानं द्रुपदाला त्याचं अर्ध राज्य, पांचाल राज्य परत केलं, तेही दान म्हणून. आता खरं तर क्षत्रियांनी ब्राह्मणांना दान करावं अशी प्रथा. पण इथं मात्र जन्मानं ब्राह्मण असलेले द्रोणाचार्य क्षत्रिय असलेल्या द्रुपदाला, आपल्या बालमित्राला, पण आता कट्टर शत्रू झालेल्या द्रुपदाला ते त्याचं अर्ध राज्य जिंकून घेतलेलं दान म्हणून देत होते. म्हणजे आधीच द्रुपदाचा त्यांनी अपमान केलेला होता आणि त्यात हे असं दान म्हणून अर्ध राज्य त्याला परत करून ते त्याला अधिकच खजील करत होते, अधिकच अपमानित करत होते. त्याच्या अपमानाच्या जखमेवर जणू मीठ चोळत होते. आणि या अपमानाचा सूड घेण्यासाठी द्रुपदाला एक अत्यंत शूर, धैर्यवान असा पुत्र हवा होता. खरं तर त्याला त्याच्या पत्नीकडून, त्याच्या राणींच्याकडून धृष्टद्युम्न आणि द्रौपदी या यज्ञामधून प्राप्त झालेल्या कन्या आणि पुत्राच्या आधी सुद्धा त्याला पुत्र होते. पण द्रोणाचार्यांचा पराभव करू शकेल किंवा त्यांचा वध करू शकेल एवढा शूर आणि धैर्यवान असा पुत्र त्यांच्या पुत्रांच्या पैकी, जे पुत्र आता होते त्याच्याकडं, त्या पुत्रापैकी असा कोणताही पुत्र शूर नव्हता. त्यामुळे त्यांना अत्यंत धैर्यवान, पराक्रमी असा पुत्र पाहिजे होता. आणि त्यासाठी त्यांनी यज्ञ करायचं ठरवलं आणि त्यासाठी ते उपयाज या ऋषींच्याकडं विनंती त्यांनी केली. पण उपयाज ऋषींनी
हा यज्ञ करण्यास नकार दिला. कारण मुळातच विध्वंसक असे परिणाम घडवणारा हा यज्ञ हा धर्मालाही मान्य नव्हता आणि श्रुतीलाही मान्य नव्हता. पण उपयाज ऋषींचा वडील बंधू यज ऋषी यांनी मात्र द्रव्यलोभानं हा यज्ञ करण्यास मान्यता दिली, होकार दिला. त्यानंतर उपयाज ऋषींनी सुद्धा आपल्या वडील बंधूंना मदत केली आणि यज्ञ करण्यामध्ये सहाय्य केलं, ही गोष्ट वेगळी. पण प्रामुख्यानं यज ऋषींनी द्रुपदासाठी हा यज्ञ केला. यज्ञ बरेच दिवस चालला. आणखी हा यज्ञ बरेच दिवस चालल्यानंतर ज्यावेळी हा यज्ञ समापनाकडे आला आणि समापनाच्या दिवशी तो यज्ञ आपल्या चरम बिंदूवर असताना यज ऋषींनी यज्ञामध्ये अर्पण करण्याचा जे बलिदान होतं, त्या बलिदानातील प्रसाद घेण्यासाठी राणी प्रशती या राणीला पाचारण केलं. पण राणीनं त्यांना सांगितलं की मी स्नान करून येते, तोवर तुम्ही थांबा. पण यज ऋषींना असं थांबणं शक्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी यज्ञामध्ये अर्पण करण्याचं बळी आणि त्याबरोबरच तिच्यासाठी राणीसाठी काढून ठेवलेला प्रसादाचा भाग हे सर्वच यज्ञवेदीमध्ये अर्पण केलं, अग्नीला अर्पण केलं. आणि अग्नीला अर्पण केल्यानंतर क्षणार्धातच अग्निज्वाळामधून एक अत्यंत देदीप्यमान शूर असा युद्धसज्ज शस्त्रसज्ज असा पूर्ण वाढ झालेला योद्धा प्रकट झाला. हा योद्धा म्हणजेच धृष्टद्युम्न. हा त्याचं जे नाव धृष्टद्युम्न आहे ते नामकरण द्रुपदानं केलं ते कारण त्या धृष्टद्युम्न या शब्दाचा अर्थच मुळी धैर्यवान, अत्यंत शूर आणि धैर्यवान असा आहे. आणि धृष्टद्युम्न यज्ञवेदीमधून बाहेर आल्यानंतर त्यानंतर काही क्षणातच यज्ञवेदीच्या ज्वाळामधून अत्यंत लावण्यवती आणि देदीप्यमान अशी कन्या प्रकट झाली. अग्निज्वाळामधून प्रकट झालेली ही कन्या म्हणजेच द्रौपदी. हिचं नामकरण कृष्णा असं करण्यात आलं. आणि त्यानंतर आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमधून जे शब्द बाहेर पडले ते शब्द असे होते की हा जो पुत्र आता अग्निज्वाळामधून प्रकट झालेला आहे, हा पुत्र द्रुपदाचं मनोरथ पूर्ण करील. म्हणजे द्रोणाचार्यांचा सूड घेण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी हा धृष्टद्युम्न हा पुत्र त्याचा हा हेतू पूर्ण करील. आणि कृष्णा म्हणजेच द्रौपदी ही देवतांचे हेतू पूर्ण करील. आता देवतांचे काय हेतू होते, तर देवतांचे हेतू धर्मस्थापना आणि अधर्माचा नाश आणि अधर्मी कौरवांचा नाश आणि त्याचबरोबर पांडवांना न्याय मिळवून देणं. आणि पांडवांना न्याय मिळवून देण्यासाठी द्रौपदी त्यांना मदत करेल, अशा प्रकारे आकाशवाणी झाली. मग त्यानंतर कृष्णा म्हणजे द्रौपदी आणि धृष्टद्युम्न हे दोघंही राजवाड्यामध्ये वाढले. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी द्रुपदाचे आणि देवतांचेही हेतू पूर्ण केले. पण त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचं काय, धृष्टद्युम्नानं कुरुक्षेत्र युद्धामध्ये द्रोणाचार्यांचा वध केला. म्हणजे द्रुपदाचा एक हेतू तर त्यानं पूर्ण केला. पण त्याआधीच म्हणजे धृष्टद्युम्नानं द्रोणाचार्यांचा वध करण्याआधीच द्रुपदाचा द्रोणाचार्यांनी वध केलेला होता. म्हणजे आपला सूड पूर्ण झाल्याचं समाधान द्रुपदाला काही मिळालं नाही. आणि मग द्रुपदाचा वध द्रोणाचार्यांनी केला, द्रोणाचार्यांचा वध धृष्टद्युम्नानं केला. आणि मग युद्ध संपल्यानंतर कुरुक्षेत्रावरील अश्वत्थाम्यानं पांडव शिबिर जाळली. आणि हे पांडव शिबिर जाळत असतानाच त्याचा अश्वत्थाम्यानं वध केला. आणि असं हे पिढ्यानपिढ्या चाललेलं वैर शेवटी एकदा धृष्टद्युम्नाच्या अंताबरोबर संपून गेलं असं म्हणावं वाटतं. पण या सगळ्यामध्ये धृष्टद्युम्नाच्या स्वतःच्या आयुष्याचं काय झालं, त्याचा जन्म अग्निज्वाळेतून झालेला आणि आयुष्यभर आपल्या पृथ्वीवरील
मानलेल्या आणि आपलं पालन करणाऱ्या, आपणाला निर्माण सुद्धा यज्ञवेदीमधून करणाऱ्या पित्याच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी सततच त्याचं चित्त जळत राहिलं. नंतर द्रौपदीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी सुद्धा तो सतत मनात जळतच राहिला. आणि शेवटी कुरुक्षेत्र युद्धाच्या अंतानंतर अग्निज्वाळांचं पांडव शिबिर जळत असताना जे अग्नितांडव सुरू होतं त्यामध्येच त्याचा गुदमरून अश्वत्थाम्याकडून वध सुद्धा झाला. म्हणजे अग्निज्वाळेतील जन्म, अग्नीमधूनच प्रवास केल्यासारखं जगलेलं आयुष्य आणि शेवटी अग्नितांडवामध्येच आलेला मृत्यू, अग्नीकडून अग्नीकडे झालेला हा धृष्टद्युम्नाचा प्रवास हा किती सुखासमाधानाचा असेल या हाचा प्रश्न तर पडल्या वाचून राहत नाही. आणि द्रौपदीचं काय, तिनं तिच्या जन्मानंतर द्रुपदाच्या राजवाड्यामध्ये तिनं जे दिवस घालवले असतील, जो काळ घालवला असेल, तोच काय तो तिच्या सुखासमाधानाचा, सौख्याचा काळ असं म्हणता येईल. तिच्या स्वयंवरामध्ये अर्जुनानं तिचा पण जिंकला आणि तिला जिंकून घेतली. पण त्यानंतर द्रौपदीला 5 पांडवांशी विवाह करावा लागला. तारेवरची कसरत. एकापतीचा संसार करणंच खूप अवघड असताना तिला मात्र 5 पतींचा संसार करत राहावं लागलं. कदाचित हे सुद्धा तिनं तारेवरची कसरत सुद्धा तिनं अत्यंत चांगल्या प्रकारे करून त्यांचा संसार सुखाचा केला असता. पण पुढं तिच्या वाट्याला जे आलं ते द्यूत सभेमधील अत्यंत तिच्या वाट्याला आलेली की तिची प्रतारणा. द्यूत सभेमध्ये एखाद्या निर्जीव वस्तूसारखं युधिष्ठिरानं तिला पणावर लावलं आणि द्यूतामध्ये तो द्रौपदीला सुद्धा हरवून बसला. आणि मग तिची विटंबना झाली. कौरवांच्याकडून तिच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न झाला. पांडव गुलाम बनलेले होते, ती सुद्धा दासी बनली. आणि पांडवांच्या बरोबर नंतर वनवास आणि अज्ञातवासामध्ये कीचकाकडून तिची झालेली मानहानी, तिचा झालेला छळ आणि या सगळ्यानंतर कुरुक्षेत्र युद्ध जिंकल्यानंतर आता पांडवांना न्याय मिळालेला होता, धर्माचा विजय झालेला होता, अधर्माचा नाश झालेला होता आणि कौरवांचाही नाश झालेला होता. तिला ज्या लोकांनी अपमानित केलं त्यांचाही नाश झालेला होता, त्यांचा वधही झालेला होता. पण त्यानंतर अश्वत्थाम्याकडून तिचे 5 पुत्र मारले गेले. धृष्टद्युम्न तिचा भाऊ तोही मारला गेला होता. म्हणजे तिच्या वाट्याला आलं तरी काय, तिला पुत्रप्राप्ती तर झाली, पण त्यांचं संगोपन करणं, त्यांच्याशी लढीवाळपणे खेळणं, हे सगळं जे सर्वसामान्य माणसाला मिळतं ते सुद्धा तिच्या वाट्याला आलं नाही. आणि मग असं हे जे युद्ध जिंकलं, त्या युद्ध जिंकण्यामध्ये तिचा आनंद किती निष्कलंक अशा स्वरूपाचा असेल हा प्रश्नच आहे. म्हणजे हे दैवी जन्म असलेले 2 जीव, धृष्टद्युम्न आणि द्रौपदी. पण ह्या दैवी जीवांना सुखासमाधानाचं आयुष्य किती मिळालं हा प्रश्नच आहे. आणि त्यांनी आपल्या पित्याचे हेतू पूर्ण करण्यासाठी, देवतांचे हेतू पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं. पण ह्या दिव्य अशा व्यक्तिरेखांचा हा जो जन्म आहे तो खरोखरच सुदैवाचा होता की दुर्दैवाचा होता, याबद्दल आपणाला काय वाटतं याचं उत्तर आपणच द्यावं ही विनंती. धन्यवाद.